मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अजितदादांकडून केल्या जाणाऱ्या उल्लेखावरून आता जुंपली आहे। अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करताना मुख्यमंत्री शब्द गाळू नये असं शंभूराज देसाईंनी सुनावलंय। अजितदादा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं नाव असताना अजित पवार जाणीवपूर्वक लाडकी बहीण योजना असं नाव घेतात। अजित पवारांकडून योजनेचा उल्लेख करताना मुख्यमंत्री हा शब्द सातत्यानं गाळला जातोय। अजित पवार यांच्या या भूमिकेवरून आता शिवसेना नाराज झाली। महायुतीतल्या सगळ्या पक्षांनी योजनेचा उल्लेख करताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असाच उल्लेख करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। एक प्रकारे अजित पवारांना आणि राष्ट्रवादीला शंभूराज देसाईंनी इशारा दिल्याचं मानलं जातं। काल परवापासून जर बघितलं तर आता सगळे पक्ष महायुतीतले या योजनेचा उल्लेख करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, आणि तुम्ही जर पाहिलं तर 2 दिवस झाले मी मतदारसंघातल्या एक 15-20 गावांमध्ये 100-125 महिलांना भेटलो। या योजनेच्या संदर्भात महिलांना विचारलं की ही योजना कोणी आणली, तर महिला स्पष्ट सांगतात शिंदे साहेबांनी आणली। भाजपनेही या योजनेच्या उल्लेखाबाबत कोणताही गोंधळ नसल्याचं सांगितलं। योजनेचा उल्लेख मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असाच व्हावा असं बावनकुळे म्हणाले। लाडकी योजना जी बहिणीची ती मुख्यमंत्र्यांनी आणली असं शंभूराज देसाई म्हणतात। तर बाबा ती मुख्यमंत्री माझी लाडली बहीण नावच आहे। शिवसेनेने योजनेच्या उल्लेखाबाबत जाहीर भूमिका घेतल्यानं राष्ट्रवादी आणि अजित पवार आता योजनेचा काय उल्लेख करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। अमोल धर्माधिकारीसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।